श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून सुरू करतोय एक नवीन मालिका. एका अवलिया गोष्टवेड्या साहित्यप्रेमी माणसानं गावखेड्यातल्या मुलांना गोष्टी सांगण्यासाठी काढली गोष्टदिंडी. एकटाच होता तो या दिंडीत. चालत होता मैलोन मैल. काय पडलं त्याच्या पदरात? कसे होते त्याचे अनुभव? ऐकूया त्याच्याचकडून. तेव्हा श्रोतेहो ऐकूया गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा पहिला भाग ऋषिकेश दाभोळकर यांच्याकडून. मला गोष्टी सांगायला आवडतं आणि त्यातून मला एक सकारात्मक ऊर्जाही मिळते. मी गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सांगतो. गावात, शहरात, वस्त्यांवर, पाड्यांवर अशा सगळीकडे. आम्ही पुण्यातून मुलांसाठी कुल्फी नावाचं त्रैमासिकही चालवतो. पण आपण पुण्यात बसायचं आणि तरी हे त्रैमासिक मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी आहे असं म्हणायचं, हे मला जरा तोकडं वाटत होतं. म्हणूनच मी गोष्ट दिंडी नावाचा उपक्रम सुरू करायचं ठरवलं. काय आहे हे गोष्ट दिंडी? तर एखादा जिल्हा ठरवायचा, त्यातल्या एका ठिकाणाहून चालायला सुरुवात करायची. वाटेत ज्या शाळा लागतील, जी गावं लागतील तिथे जायचं. मुलांना गोळा करून त्यांना गोष्टी सांगायच्या, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, त्यांना पुस्तकं दाखवायची, शक्य झाल्यास हाताळू द्यायची आणि मग पुढच्या गावाला चालत निघायचं. या प्रवासात त्याच परिसरात निवारा देतील त्या गावकऱ्यांच्या घरात राहायचं. त्या घरात जे रांधतील ते खायचं. अशी ही गोष्ट दिंडी आत्तापर्यंत मी दोनदा केली आहे. दोन वेगळ्या परिसरात. पहिल्यांदा मी फलटण ते सासवड असा प्रवास केला, तर दुसरा प्रवास मी ठाणे जिल्ह्यात मुरबाड ते वैशाखरे नावाच्या एका गावापर्यंत मी चाललो. इतका प्रवास पायी केल्यानंतर अर्थातच चिकार अनुभव आले. हे अनुभव अनेक अर्थाने वेगवेगळेही होते आणि सारखेही होते. या प्रवासात अनेक प्रसंग अनुभवले, निरीक्षणं केली, अनेकांशी बोललो. एक शिक्षकी शाळा, एक मूल असणारी शाळा, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, आदिवासी पाडे, सुस्थित गावं, सगळीकडे काही गोष्टी समान होत्या. त्यातली एक म्हणजे मुलांचं भलं व्हावं असं सगळ्यांना वाटत होतं. मुलांनी पुस्तकं वाचावी, शहाणं व्हावं, शिकावं असं सगळ्यांना वाटत होतं. आणखी एक गोष्ट सारखी होती. ती म्हणजे मुलांची गोष्टींची आवड. गोष्ट ऐकून त्यांना होणारा आनंद, त्यांचे लकाकणारे डोळे अगदी सारखे होते. एखादं सुंदर पुस्तक बघून, त्याला स्पर्श करून, त्याचा वास घेऊन मिळणारं समाधान समान होतं. गोष्ट ऐकताना वासला जाणारा त्यांच्या तोंडातून निघणारे उद्गार आणि या सगळ्यांसह मला लाभलेलं प्रेम हे अगदी सारखं आणि अस्सल होतं. गोष्ट हा मुलांचा अतिशय लाडका विषय. तुम्ही गोष्ट ऐकणार का? असं विचारल्यावर नाही, असं म्हणणारी मुलं माझ्या माहितीत नाहीत. गोष्ट हा प्रकारच असा जादुई आहे. असं असलं तरी नेहमीच्या क्रमिक अभ्यासक्रमात मुलांना किती आणि कोणत्या गोष्टी ऐकवल्या जातात? कधीतरी गोष्ट ऐकवलीच, तर ती त्यांना उपदेश करणारी किंवा त्यांना तात्पर्य देणारी गोष्टच का निवडली जाते? गोष्टी त्यांच्या परिसरातल्या, त्यांच्या भाषेतल्या, त्यांच्या जगण्याशी निगडीत असतात का? त्यांच्या भोवती सहज हाताशी लागतील अशी किती बरं पुस्तकं उपलब्ध असतात? असे अनेक प्रश्न आहेत. या दिंडीच्या निमित्ताने अनेकांशी बोललो. मुलं, शिक्षक, पालक, शाळा, गावं, पुस्तकं, प्रवासाचा वेग, राहण्याची ठिकाणं, गावकऱ्यांशी झालेले संवाद, मुलांचं शिक्षण, वाचन, लेखन अशा अनेक अंगांनी वेगवेगळी निरीक्षणं केली. गोष्ट दिंडी पायी असते त्यामुळे विचार करायला भरपूर उसंत मिळते. त्यातून आपण केलेल्या निरीक्षणांचा उहापोह करता येतो. त्यातूनच तयार झालेलं हे संचित या मालिकेत तुमच्यापुढे ठेवणार आहे. आशा आहे तुम्हाला ते आवडेल. गोष्टदिंडीच्या गोष्टीत सुरुवातीला काय झालं ते सांगत होते ऋषिकेश दाभोळकर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.